नमस्कार, लाईफ इज अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी गावी आलेली आहे आणि आता गावावरून आता मुंबईला चाललेली आहे आणि आता मी थांबलेली आहे मड पारगावमध्ये। इथे फेमस गावची भेळ मिळते आणि ही इथे भेळ घेण्यासाठी आहे ना जुन्नर नगरवरून ज्या गाड्या येतात ना त्या पहिल्या इथे थांबतात आणि इथली भेळ घेऊन पुढे जातात। आणि इथे एकच भेळ, इथे सुकीच भेळ मिळत नाही, तर इथे दोन प्रकारच्या भेळ मिळतात, एक ओली भेळ आणि सुकी भेळ। आणि जर प्रायव्हेट गाड्या घेऊन येत असतील ना तर इथे पहिली ओली भेळ खातात आणि गावची भेट म्हणून सुकी भेळ घेऊन जातात। तर आज मी तुम्हाला ह्या दोन्ही प्रकारच्या भेळ दाखवणार आहेत आणि त्या कशा बनवतात ते सुद्धा दाखवणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर आता मी तुम्हाला लोकेशन सांगते। समोर जो हायवे आहे तो आहे कल्याण नगर हायवे। तुम्ही जर माळशेज घाटातून पुढे आल्यानंतर तुम्हाला मड पारगाव फाट्याला उतरायचं आहे। तर ही आहे मड पारगावची फेमस काळेश्वरी भेळ आणि इथे बाहेरच बघा 2-3 प्रकारचे शेव ठेवलेले आहेत। इथे जाड पापडी आहे, बारीक शेव, त्यानंतर पिवळ्या कलरचा जाड शेव, दडप्या पोह्यांचा चिवडा आणि इथे एकदम मोठी पापडी। तर असे आहे ना मोठ्याच्या मोठ्या पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत। तर ह्या सर्वांपासून आहे ना भेळ बनवली जातात आणि इथे मी तुम्हाला बघा इथे असे पुढे पण बांधून ठेवलेले आहेत। म्हणजे ज्यांना कोणाला 100ची किंवा 50ची जर भेळ पाहिजे असतील सुकी तर इथे असे पुढे बांधलेले आहेत आणि मस्त बघा ना असं स्टेप बाय स्टेप बांधलेले आहेत। व्हाईट कलरचे चुरमुरे, त्यानंतर रेड कलरचे आणि नंतर इथे 2-3 प्रकारचे शेव पापडी अशी करून ही इथे हा भेळचा पुडा बनवलेला आहे। भेळ घेण्यासाठी ना इथे कंटिन्यू गर्दी असते आणि हे दादा आहेत ना कंटिन्यू भेळ बनवत असतात। म्हणजे ज्यांना ओली भेळ पाहिजे असेल तर ओली भेळ आणि जर कोणाला जर पुड्यात बनवून जर सुकी भेळ पाहिजे असेल ना तर तीसुद्धा इथे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे शेव घेऊन येत ना इथे भेळ बनवली जाते आणि इथे भेळ घेण्यासाठी गर्दी पण बघू शकता। हे आहे शांताराम दादा आणि यांचं हे भेळचं दुकान आहे। दादा, मी गेली 8 ते 10 वर्ष तुमच्या इथून भेळ घेऊन जाते, तरी सुद्धा तुमचं हे किती वर्ष जुनं दुकान आहे? 18 वर्ष झालं, 2006 पासून चालू आहे। 2006 पासून 2006ला त्यांनी हे दुकान सुरू केलेलं आहे आणि तेव्हापासून हे भेळ बनवत आहेत। आणि दादा, तुमच्याकडचे जे हे शेव आहेत वेगवेगळे हे तुम्ही स्वतः बनवतात की रेडीमेड आता? स्वतः बनवतो। ओके, सगळं स्वतःच बनवतो वगैरे। कोणाला 5 किलो 10 किलो लागले तरी देतो। ओके, म्हणजे तुम्ही हे सर्व शेव पापड्या जे आहेत ते सर्व घरी बनवतात? सगळं। आणि जर कोणाला समजा जास्त म्हणजे समजा 2 किलो 3 किलो पाहिजे असेल सेपरेट पर्सन तर तुम्ही देता का? असं देता? ओके, मी तुम्हाला जर फक्त एक वेगळा पिवळ्या कलरचा शेव पाहिजे किंवा लाल कलरचा शेव वेगळा सेपरेट पाहिजे असेल ना तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळेल। आता मी इथे थांबलीच आहे तर सुकी भेळ टेस्ट करते। तर दादा, तुम्ही ना एक मस्त सुकी भेळ बनवा। हां, दिसू दे। तर याच्यामध्ये 2 प्रकारचे चुरमुरे टाकलेत, एक सफेद आणि तिखट चुरमुरे, त्यानंतर टाकला हां ही लसूण शेव टाकली, पिवळी शेव टाकली, पापडी आहे, हे चिवडा आहे, दगडी चिवडा। अच्छा, काय बघायला तर खूपच मस्त वाटतं एकदम। वेगवेगळ्या प्रकारचे शेव टाकले दादांनी, त्याच्यावरनं कांदा कोथिंबीर। अरे वा, कांदा आणि कोथिंबीर। आणि आता ही आपली सुकी भेळ तयार आहे। 30 रुपयामध्ये तुम्हाला ही बघा एवढी भेळ मिळते आणि क्वांटिटी पण खूप आहे आणि अगदी पोट भरून जाईल एवढी भेळ आहे। 2-3 प्रकारचे शेव मिक्स केलेले आहेत त्यामुळे टेस्ट पण खूप छान येते। म्हणजे तुम्ही मुंबईची जी भेळ खाता आणि ही भेळ याच्यामध्ये फरक आहे। म्हणजे मुंबईच्या भेळमध्ये सगळं कांदा लिंबू वगैरे सगळं टाकलेलं असतं आणि एकाच टाईपचं फरसाण असतं, पण याच्यामध्ये आहेत ना 2 प्रकारचे चुरमुरे, 2-3 प्रकारचे शेव पापडी, त्यानंतर त्याच्यावरती कांदा आणि कोथिंबीर टाकून ही भेळ बनवलेली जाते। आता ही आपण पहिले मिक्स करूया। आता मिक्स झाली। आता ही भेळ आहे ना मस्तपैकी मिक्स केलेली आहे। म्हणजे मगाशी फक्त चुरमुरे आणि वरती शेव दिसत होता, आता मी चुरमुरे आणि त्याच्यानंतर हे सगळी भेळ सगळी मस्त मिक्स केली। आता आपण टेस्ट करूया। बघा, हातामध्ये घेताना सर्व प्रकार आलेले आहेत आणि आता आपण ही टेस्ट करूया। भेळ छान आहे। तुम्ही जर कधी गावावरून मुंबईला जात असाल ना तर नक्की इथे थांबा आणि ही भेळ टेस्ट करा। आणि एक भेळ खाल्ल्यानंतर आहे ना पोट एकदम भरून जातं।
मी तुम्हाला सांगितलं की इथे मुंबईहून गावाला किंवा गावावरून मुंबईला जाणाऱ्या गाड्या आहेत ना इथे थांबतात आणि इथून आहे ना ही फेमस भेळ घेऊन जातात। भेळ घेण्यासाठी इथे ही 4 व्हीलर थांबलेली आहे। मुंबईला घेऊन जाण्यासाठी इथे 100 आणि 50ची भेळ बांधून ठेवलेली आहे आणि ही सुकी भेळ आहे आणि इथे आहे ना कंटिन्यू गर्दी असतात, त्यामुळे इथे असे पुढे बांधून ठेवलेले आहेत। आणि जर तुम्हाला आहे ना जर ताजी भेळ जर इथे बांधून पाहिजे असेल तर तीसुद्धा दादा इथे बांधून देतात। तर इथे हे बघा, तुम्ही बघू शकता इथे बघा ही एक पुडी आहे ती दादा बांधतात। दादा कितीची भेळ आहे ही? 50 रुपयाची पाव बघा, किलो। म्हणजे तुम्हाला 50 किंवा 100 रुपयाची भेळ पाहिजे असेल तर त्याप्रमाणे इथे ही भेळ बांधून देतात। आता हा पाव किलोचा पुडा आहे 50 रुपयाला आहे आणि तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त पाहिजे असेल तर त्याप्रमाणे ते पुडे बांधून देतात। गावी आल्यानंतर मिठाईच्या दुकानामध्ये बाजारामध्ये ना आपल्याला भेळचे पुडे दिसतात, पण हे भेळचे पुडे आहेत ना 2-3 दिवसाचे असल्यामुळे तर त्यातील शेव जो आहे ना तो आपल्याला खराब लागतो, त्यामुळे भेळ खायला पण टेस्ट लागत नाही। आणि आता जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की इथे हे भेळचे पुडे बांधलेले आहेत, हे काही 2-3 दिवसाचे नाही, दादांचं रोजचं दुकान लागतं आणि हे रोजच्या रोज शेव बनवले जातात। लोक इथे गाडी थांबतात आणि लगेच घेऊन जातात, कारण की इथे एसटी थांबतात आणि लोकांना लगेच भेळ पाहिजे असतात, म्हणून हे दादा आहेत ना असे बांधून ठेवतात आणि हे 2 मिनिटामध्ये गाडी आल्यानंतर लगेच संपतात सुद्धा। आणि जर तुम्हाला वेळ असेल तर दादा तुम्हाला इथे ताजेच्या ताज्या म्हणजे लगेचच्या लगेच भेळ बनवून सुद्धा देतात। तर आता मी दादांना आहे ना एक सुकी भेळ बनवून दाखवायला सांगणार आहे। तर दादा मला आता एक सुकी भेळ बनवून दाखवा। हां, आपलं तिखटला आहे। तर आता याच्यामध्ये 2 प्रकारचे चुरमुरे टाकलेले, एक सफेद आणि लाल कलरचे। मक्याचा चिवडा आहे ना? हां, याच्यामध्ये मक्याचा चिवडा, लसूण शेव, पिवळ्या कलरचा शेव, पापडी, दडपे पोह्यांचा चिवडा। ओके, आता कितीचा पुडा आहे? 100 रुपये। 100 रुपये। तर बघा हा 100 रुपयाचा पुडा आहे। तर अशा प्रकारे ना हे असे 2-3 प्रकारचे शेव मिळून ही आपल्याला सुकी भेळ बनवून दिली जाते आणि तुमच्या पुड्यातच बनवलेली आहे आणि तुम्हाला दाखवलेलं पण आहे की कशा प्रकारे बनवली जाते ती। आता मी इथलं लोकेशन तर सांगितलेलं आहे, पण परत एकदा तुम्ही इथला ॲड्रेस सांगा। मड पारगाव फाटा, इथं बोरीचं झाड आहे पुढं आणि त्याच्या खालीच आपला स्टॉल लागला जातो। ओके, म्हणजे इथे हे झाड लक्षात ठेवा, मोठं झाड आहे, त्या झाडाच्याच खाली हे भेळचं दुकान आहे। बस पण थांबतात इथे। हां, इथे बस थांबतात आणि इथे स्टॉपच आहे, म्हणजे इथे स्टॉपच आहे, म्हणजे भेळच्या इथे बरोबर ही गाडी थांबते आणि नंतर तुम्ही इथून भेळ घेऊन जाऊ शकता। आणि दादा टायमिंग काय आहे आपल्या दुकानाचं? 8 ते 8 म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत आपलं दुकान सुरू असतं। आपल्याकडे 6 प्रकारचे शेव आहेत, तर पापडी पण आहे, बारीक शेव आहे, पिवळी शेव आहे, लाल शेव आहे, चिवडे आहेत आणि कोणाला जर लागला एखादा किलो जर लागली तर आपण देतो त्यांना 240 रुपये किलो। 240 रुपये किलो आणि 60 रुपये पाव। 60 रुपये पाव। तर तुम्हाला जर सेपरेट शेव पाहिजे असतील, इथले ताजे शेव पाहिजे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि जर तुम्हाला मिक्स फरसाण म्हणून पाहिजे असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता। म्हणजे कोणताही पुडा घ्या, 60 रुपये पाव आहे। तर आता बघा इथे ही एसटी आलेली आहे। आता ही इथे थांबल्यानंतर ना जी लोक इथे उतरणार किंवा 5 मिनिटासाठी एसटीला थांबवतात आणि इथून आहेत ना हे भेळचे पुडे घेऊन जातात। जसं मी तुम्हाला सांगितलेलं की गाडी आली की भेळ संपणार, तर आता बघा 5 मिनिटासाठी गाडी थांबलेली आणि लोक पटापट उतरले आणि इथून आहे ना भेळ घेऊन गेली आहे। तर इथे बघा भरपूर भेळचे पुडे ठेवलेले होते, तर आता याच्यामधले आहेत ना हे 2च राहिलेले आहेत। तर दादा आहेत ना असे हे बांधून ठेवतात आणि गाडी आली की लोक पटापट उतरतात आणि सगळ्यांना माहिती आहे की नाही इथे ही ताजी भेळ आहे आणि इथे हे बांधून ठेवलेले आहे, त्यामुळे ते 2 ते 3 मिनिटासाठी जरी गाडी थांबली की पटकन घेतात, पैसे देतात आणि लगेच परत एसटीमध्ये चढतात आणि पुढचा प्रवास करतात। तर तुम्ही कधी जुन्नरला किंवा शिवनेरी किल्ल्यावरती आला असाल ना तर इथे मड पारगावमध्ये थांबा आणि फेमस अशी भेळ आहे ना एकदा टेस्ट करा, नक्की तुम्हाला आवडेल। तर या दादाला बघा 2-3 जणांना भेळ घेऊन यायला सांगितलेली आणि इथे गाडी थांबलेली आहे आणि आता हा दादांना पार्सल घेऊन चाललेला आहे। तर एसटीमधून आहे ना थांबून ह्या दादांना सांगतात की किती भेळ पाहिजे, किती रुपयाची पाहिजे, तर ते सगळं इथे सांगितल्यानंतर हे दादा आहेत ना एसटीच्या इथे जातात आणि त्या लोकांना भेळ देतात। तुम्ही जर कधी एसटीने येत असाल आणि तुम्हाला जर भेळ पाहिजे असेल तर ह्या दादांचा ना नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही दादांना सांगा की तुम्हाला किती रुपयाची भेळ पाहिजे आणि तुम्ही कुठल्या बसने येता येते, ते दादा तुमची भेळ तयार
तयार ठेवतील आणि तुम्ही सुट्टे पैसेही तयार ठेवा, म्हणजे तुम्हाला ते भेळ देतील आणि तुम्ही त्यांना सुट्टे पैसे, तर अशा प्रकारे तुम्हाला भेळसुद्धा मिळेल आणि तुम्हाला जिथे द्यायची तिथे तुम्ही ती भेळ देऊ शकता किंवा घरी जाऊन खाऊ पण शकता। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेमस काळेश्वरी भेळ कुठे मिळते, किती रुपयाला मिळते आणि कशी बनवली जाते हे सुद्धा दाखवलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।